ओम शांती। आज आहे 10 एप्रिल 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, बाबा आले आहेत भारताला साल्व्हेज करण्यासाठी, अर्थात उद्धार करण्यासाठी। तुम्ही मुले यावेळी बाबांचे मदतनीस बनता। भारतच प्राचीन खंड आहे। प्रश्न आहे, उच्च ध्येयापर्यंत पोहोचण्यामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या कोणत्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत? उत्तर आहे, जर थोडा देखील कोणता शौक असेल, अनासक्त वृत्ती नसेल, चांगले कपडे घालण्यामध्ये, खाण्यामध्ये बुद्धी भटकत असेल, तर या गोष्टी उच्च ध्येयापर्यंत पोहोचण्यामध्ये अडथळा निर्माण करतात। म्हणूनच बाबा म्हणतात, मुलांनो, वनवासामध्ये रहा। तुम्हाला तर सर्व काही विसरायचे आहे। या शरीराची देखील आठवण राहू नये। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. बुद्धीने बेहदचा संन्यास करायचा आहे। आता परत घरी जाण्याची वेळ आहे, त्यामुळे जुनी दुनिया आणि जुन्या शरीरापासून अनासक्त होऊन राहायचे आहे। 2. ड्रामातील प्रत्येक दृश्य पाहत असतानाही सदैव हर्षित राहायचे आहे। आजचे वरदान आहे, बापदादांना आपला सोबती समजून दुहेरी ताकदीने कार्य करणारे सहजयोगी भव। स्पष्टीकरण आहे, कोणतेही कार्य करताना बापदादांना आपला सोबती बनवा, म्हणजे मग दुहेरी ताकदीने कार्य होईल आणि आठवण देखील खूप सहज राहील, कारण जो नेहमी सोबत असतो त्याची आठवण आपोआपच टिकून राहते। तर असे सोबत राहिल्याने किंवा बुद्धीने निरंतर सच्चा अर्थात परमात्म्याचा संग केल्याने सहजयोगी बनाल आणि शक्तिशाली संग असल्या कारणाने प्रत्येक कामामध्ये तुमची दुहेरी ताकद राहील, ज्यामुळे प्रत्येक कार्यामध्ये सफलतेची अनुभूती होईल। स्लोगन आहे, महार्थी तो आहे जो कधीही मायेच्या प्रभावामध्ये परवश होत नाही। ओम शांती।